तर काल आधी पाकिस्तानने शस्त्रक्रिया केली, त्यानंतर पुन्हा उल्लंघन केलं. काय वाटतं पाकिस्तानच्या या बिहेवियर बद्दल ट्रम्प यांनी मध्यस्थी केली सांगण्यात येते. ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे असं सांगण्यात येत आहे हे चुकीचं आहे. आपण जर व्हाईट हाऊसचं निवेदन बघाल, आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल, म्हणजे एक्स अकाउंट पाहाल, तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारलेली आहे. डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय? आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसलाय ना. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करतायत? भारत हा एक सार्वभौम संप्रभू राष्ट्र आहे, सार्वभौम राष्ट्र आहे, स्वतंत्र राष्ट्र आहे, 140 कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे, महान राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो. कोणत्या आधारावर, कोणत्या अटी शर्तींवर? काय मिळालंय भारताला? युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरात केली, नंतर भाजपने पापाने वार रोकवा दिया, मिस्टर मोदी. मग आता अमेरिका के पापा ने वार रोकवा दिया क्या? पूरा बदला लेंगे, ही भाषा होती. पूरा बदला लेंगे, छोड़ेंगे नहीं, पाकिस्तान के टुकड़े करेंगे, पाकिस्तान के तुकडे करेंगे. कुठे गेले तुकडे? भारताची बेआबरू झालेली आहे जगामध्ये. आणि पाकिस्तान ठीक आहे, मूर्ख देश आहे. जगभरामध्ये पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय की आम्ही युद्ध जिंकलो, ते युद्ध जिंकले. भारतासारख्या देशाला, देशाच्या प्रधानमंत्र्याला जो अखलेचे दिवे पाजळत होते कालपर्यंत, त्यांना शोभत नाही. कुठे गेले सगळे भक्त, अंधभक्त? कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी. आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही. युद्धबंदीची खरंच गरज होती का? पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं, कराची ताब्यात आलं, इस्लामाबाद मध्ये बॉम्ब टाकले, मग माघार घ्यायची गरज काय? वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना, संधी असताना, आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना, देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली. देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केलं. कोणासाठी? प्रेसिडेंट ट्रम्प. त्यांचा संबंध काय? एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय? आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 26/11च्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो मध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध, जेव्हा ओबामाशी चर्चा केली, तेव्हा हेच मोदी सांगत होते, ओबामा के पास जाकर रो रहे हैं, ओबामा के पास जाकर रो रहे बचा दो. आता मोदी काय ट्रम्पकडे जाऊन लढतायत, अमित शहा ट्रम्पकडे जाऊन लढतायत. या देशाचा हुतात्म्यांचा, ज्या 26 माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला, त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे. हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं. मी आता स्पष्टपणे सांगतो, काही माघार घ्यायची गरज नव्हती. या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेलो आहोत, तेव्हा अशा प्रकारचा अवसानघात करणं
हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी ही युद्धबंदी जाहीर केली. काय करायला होतं, काय सरकारने करावं? भारत सरकारने काहीच केलं नाही असं दिसतंय. काय करायला पाहिजे होतं म्हणजे काय? भारत सरकार कोणाला वाचवत आहे? ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला? भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून, मुळात ट्रम्प कोण? नुकसान भारताचं झालेलं आहे. नुकसान जम्मू काश्मीर मधल्या आमच्या अनेक राजौरी, पुंछ सारख्या गावांचं झालेलं आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 20 सिव्हिलियन्स ठार झालेले आहे. नुकसान पाकिस्तानचं झालंय का? मग ट्रम्प आणि इस्रायल आणि गाझातलं युद्ध का नाही थांबवलं? ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात, मग गाझा पट्टी बेचिराग केली. गाझा पट्टीमध्ये लाखो लहान मुलं, बालक, वृद्ध, महिला या बेचिराग केल्या. एक देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले. पण या वेळेला ट्रम्प, मोदींचे मित्र ट्रम्प, माय फ्रेंड डोनाल्ड, हे भारताच्या मागे उभे राहिले का? नाही उभे राहिले. दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले. जगामध्ये भारताला मित्र नाही. 500 देश मोदी फिरून आलेत. पण भारताचा मित्र कोण त्याने सांगावं. म्हणतात ना, मी 180 देश फिरलो, मी 200 देश फिरलो, मिठ्या मारतात. ठामपणे या युद्धाला पाठिंबा देणारा, भारताच्या बाजूने उभा राहिला त्यांनी देश दाखवावा. ते नावं घेतो जपानचं, पुतीनचं, याचं त्याचं, की होय भारताच्या युद्धाला आम्ही पाठिंबा देत आहोत. ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला. तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही. हे महाशय जगात फिरत असतात. या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात. कोणत्या देशाने आम्हाला पाठिंबा दिला हे त्यांनी जाहीर करावं आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब घ्यायला हवी. आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवलं आमचं? हा त्यांचा पापा असेल, या देशाचा पापा नाहीये. तुम्ही पापा घेत बसा त्यांचा, आम्हाला काय पडलेलं नाहीये. पण या देशाची बेआबरू झालेली आहे. या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत. 26 महिलांचं सिंदूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून, ते 6 अतिरेकी कुठे आहेत? मी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं, जोपर्यंत ज्या 6 अतिरेक्यांनी 26 महिलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही, तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही. कुठे आहेत ते 6? काय करतात ते लोक? कोणी गुडघे टेकले म्हणायचे. दुर्दैव आहे आमचं की असे राज्यकर्ते आम्हाला लाभले. लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते. पहा तुम्ही समाज माध्यमात, इंदिरा गांधींनी निक्सनचा दबाव झुकारून लावला होता 1971 साली. अमेरिकेचा प्रेसिडेंट निक्सनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं, तुम्ही कोण आमच्यामध्ये हस्तक्षेप करणारे? आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत, स्वतंत्र राष्ट्र आहोत, तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही हवा तो निर्णय घ्या. तुम्ही पाकिस्तानला मदत करा, नाही तर अजून काही करा. आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध पुकारलेलं आहे आणि ते टोकाला नेणार. इंदिरा गांधींनी युद्ध टोकाला नेलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले. खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी. नरेंद्र मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी देशाचे विश्वासघात केलाय. आणि सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा यायला पाहिजे. आजही ते 6 अतिरेकी सापडलेले नाहीत. ते गृहमंत्री असताना 26 महिलांचं सिंदूर पुसलं गेलंय. कसलं ऑपरेशन सिंदूर करताय तुम्ही? अमित शहाना पदावर राहायचा अधिकार नाही. मोहन भागवतांनी त्यांचा राजीनामा सगळ्यात आधी मागायला पाहिजे जर ते राष्ट्रभक्त असतील तर. मोहन भागवतन प्रवचन देऊ नका नुसते आम्हाला, बोला. इंदिरा गांधी असता तर पाकिस्तान राहिलंच नसतं. 1971 साली पाकिस्तान कुठे राहिलं होतं? पाकिस्तानचे 2 तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केलं आणि पाकिस्तानचं 90,000 सैन्य हे आमच्या समोर, किंवा टीव्ही नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेलं आहे. आमच्या समोर 90-92,000 सैन्य, जनरल जेकब समोर, माणिकशा समोर, जगजीत सिंग अरोरा समोर, जनरल यांच्या समोर गुडघे टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलंय. अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील पहा. हे काय करतायत? यांनी काय केलं?
हे पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिराजी, राजीवजी, हा ह्यांच्यावरती फक्त घाणेरड्या भाषेत टीका करत राहाल तुम्ही. त्यांच्या पायाचं तीर्थ पिण्याची लायकी तुमची नाही, एवढंच मी सांगेन.